आणि अजून एक होतं की जसं 4-5 वर्षापूर्वी किंवा एक 10 वर्षापूर्वी लग्नात येणारे अडथळे म्हणजे जात, वय, त्याच्यानंतर मुलामुलींचे जसं आपण बोलतो की बॅकग्राऊंड्स हे होतं ते आजही आहेत का, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंडली. तर हे अडथळे आजही आहेत का आणि त्याच्याकडे कसं बघावं? कारण बऱ्याच असं होतं ना, मला मुलगी आवडली, सगळं झालं, पण मग कुंडली जुळत नाही, किंवा मे बी कधी जात तुमची सेम कास्ट सेम येत नाही, किंवा मे बी मग तुमचं घरचे वेगळे आहेत आणि थॉट प्रोसेस वेगळी आहे, ज्याच्यावर आपण खूप वेळा बोललो आत्तापर्यंत. मग ह्याला कसं बघितलं जातं आजच्या ह्याच्यामध्ये? पहिला प्रश्न आहे जातीचा. त्याची 2 उत्तर आहेत. ओके. पहिलं उत्तर, आधीच्या तुलनेत आज काय परिस्थिती आहे. तर आधीच्या तुलनेत कम्पॅरेटिव्हली इंटरकास्ट मॅरेजेस आपल्याला जास्त दिसतात. आंतरजातीय विवाहाचं प्रमाण तुलनेने वाढलेलं दिसतं, ओके. अगदी पोटजातीपासनं जातींमध्ये सुद्धा. दुसरं उत्तर आहे की अजूनही जात प्राधान्याने बघितली जाते का, तर त्याचंही उत्तर हो असंच आहे. कारण तुलनेने जरी वाढ असली तरी ती एवढी सबस्टॅन्शियल वाढ नाही आहे की ज्याच्याबद्दल आपण ठामपणे म्हणू की सहज आंतरजातीय विवाह होतात. तर ते तेवढं सहज नाही आहे. त्याचा खूप जास्त संबंध हा घरातल्या वातावरणाशी आहे. मग जोडला जातो आहे असं म्हणता येणार नाही, पण जो माणूस पार्टनर शोधत असतो तो काय विचार करतो किंवा ती काय विचार करते याच्याबद्दल सांगतो. त्यातही ती काय विचार करते हे जास्त महत्त्वाचं, कारण पुन्हा तिन्ही दुसऱ्या घरी जायचं असं अजूनही प्रथा आहे. तर समोरच्या घरामध्ये वातावरण कसं बरं असेल, ते लिबरल आहे का, त्यांना त्या घरामध्ये एक्सपोजर आहे का, त्या घराचं काय म्हणतात शैक्षणिक बॅकग्राऊंड काय आहे, त्या घराचं आर्थिक बॅकग्राऊंड काय आहे, घरातली कर्मकांड काय आहेत, घरात कितपत त्याला प्राधान्य दिलं जातं किंवा नाही दिलं जात, त्या बाबतीतले विचार काय आहेत, ते खूप पॅट्रिआर्कल तर नाही आहेत ना, पुरुषप्रधान तर नाही आहेत ना, या सगळ्याचा विचार केला जातो. आणि ते सगळ्याचा विचार तुम्हाला एका गोष्टीतनं पटकन कळत नाही आणि ते पटकन जातीच्या चष्म्यातनं बघितलं जातं. नक्कीच. की अच्छा अमुक कास्ट असेल तर तसं तर नसेल ना, हे विचारलं जातं. आणि हे योग्य आहे का अयोग्य आहे मुद्दा नाही आहे, पण ते कुठल्या तरी आधीच्या अनुभवांवरनं आणि ऐकलेल्या अनुभवांवरनं असतं. त्यामुळे जातीकडे बघताना हे थोडंसं लाईफस्टाईल आणि लिबरल व्हॅल्यूजशी कनेक्ट केलं जातं आणि घरातल्या कर्मकांडांशी केलं जातं. कारण जातीनुसार खरोखरच धार्मिक गोष्टी खूप बदलतात, खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात आणि त्यात उच्च नीचता तर आपल्याकडे खूप जास्त जाती या प्रकारे फक्त भेद असता तरी फरक तुलनेने कमी पडला असता, पण त्यात उच्च नीचता मानण्याचा प्रकार आहे जो खूपच ऑब्जेक्शनेबल आहे. त्यामुळे अमुक जातीचे म्हणजे खालचे आहेत, अमुक जातीचे म्हणजे वरचे, हा प्रॉब्लेम हा थॉटच, हा विचारच रिग्रेसिव्ह आहे, हा विचारच प्रतिगामी, हा विचारच बुरसटलेला आहे. त्यामुळे तो या लग्नाच्या प्रकारात असणं अजिबात रेकमेंडेड नाही आहे, पण अनफॉर्च्युनेटली तो आहे. तो नाही असं म्हटलं तर मी खोटं बोलतो असं होईल. पूर्वीपेक्षा तो कमी आहे का 100%, पण तो अजूनही आहे. त्यामुळे ते मी म्हटलं 2 उत्तर आहेत त्याची, की पूर्वी तुलना केली तर बेटर झालं असं म्हणता येतं, पण सरसकट जेवढं पाहिजे तेवढं म्हणलं तर ते नाही आहे. दुसरा मुद्दा कुंडलीचा. अनफॉर्च्युनेटली अरेंज मॅरेजच्या प्रोसेसमध्ये पत्रिका बघण्याचं प्रमाण प्रचंड जास्त आहे, प्रचंड 99% असं मी म्हणेन. आणि कुंडली बघण्याचं म्हणजे बेसिकली, आणि त्याचा थेट संबंध मला असं वाटतं की आपल्या मनातल्या इन्सिक्युरिटीजशी आहे. की मला अरे बापरे मला माहिती नाही आहे, भीती वाटते आहे, तर कुंडली बघू, आपल्याला ब्लेम तर कोणाला तरी टाकता येईल. आणि जे खूप सॅड आहे खरं तर. ते असं नाही असलं पाहिजे. तुम्ही कॉन्फिडेंट असलं पाहिजे, तुम्हाला माहिती पाहिजे. आणि कुंडली बघून अगदी सगळे ज्योतिषी असं सांगतात की ज्योतिषीसुद्धा असं सांगतात की तुमचं विधिलिखित काय आम्ही बदलू शकत नाही, मग कशाला बघायचे. हा पॉईंट मला आवडला. जे एनिवे तुम्हाला चेंज करता येणार नाही आहे, तर मग या गोष्टी बघून तुम्हाला असं तसंही फार काही अचीव तुम्ही कराल अशातला भाग नाही आहे. तर तुमचं सगळं लिहिलेलंच आहे ना कपाळी, मग ठीक आहे, जे येईल ते तुम्ही करा. मग कुंडलीसारख्या गोष्टीमध्ये का पडताय असा प्रश्न आहे. पण त्याच्यामध्ये परत श्रद्धेचा भाग खूप जास्त आहे की माझी श्रद्धा आहे, अमुक गुरुजी मला, त्यांच्यावर माझी श्रद्धा आहे. तर त्या गोष्टी येतात खूप. त्याच्यामध्ये IQ गोष्टींचा भाग आहे, मंगळसारख्या गोष्टी, की मंगळ असणं म्हणजे चांगलं का वाईट, मग कडक मंगळ आहे, मग कडक नाही आहे, निर्दोष मंगळ आहे वगैरे. खूप त्या गमतीदार, तर ते शब्दही खूप गमतीदार आहेत की अमुक रास आणि तमुक रास म्हणजे मृत्यू षडाष्टक योग. तर मृत्यू शब्दाला की माणसं घाबरणारच आहेत ना. तर ते मला असं वाटतं की
भीतीपोटी आणि इन्सिक्युरिटीपोटी येणाऱ्या गोष्टी आहेत त्या, आणि त्या इन्सिक्युरिटीज आपल्याला डील करायला पाहिजेत. तर त्यामुळे तो जास्त मानसिक काय म्हणतात त्याला, सायकोलॉजिकल हेल्थचा मुद्दा जास्त आहे. आणि अवेअरनेसचा, की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला का हवं आहे, आपल्याला आपण कोणत्या तरी कुबडीचा आधार का घेतो आहोत. तर ते बघणं गरजेचं आहे. पण ते आहे आणि ते रॅम्पंट आहे, ते खूप जास्त बघितलं जातं. पालकही बघतात आणि मुलं मुली त्याला आक्षेप घेत नाहीत. ते म्हणतात की ठीक आहे ना, बरं आहे बघितलेलं. जो दोन्ही साईड